नमस्कार. समता न्यूजमध्ये आपले स्वागत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला विशाल मोर्चा न्यायचाच असा ठाम निर्धार मनोज जरांगेंनी केला आहे. परंतु हे करीत असताना मोर्चा विशाल पण आपली भाषा ही विषाची होत आहे याचे त्यांना भानच राहिलेले नाही. अनेकदा आपली मागणी योग्य किंवा अयोग्यही असू शकते, परंतु ती मागणी करताना सभ्यतेची कोणतीही सीमा न ओलांडता योग्य भाषेमध्ये मांडणे खूप गरजेचे असते. तुमच्या योग्य बोलण्यावरच समोरची व्यक्ती ज्याच्यासमोर तुम्ही मागणी करताय ती तुमच्या मागणीचा किंवा तुम्ही जे काही सांगत आहात, विचार मांडत आहात त्याचा विचार करते, किमान ऐकून तरी घेते. आजपर्यंत मनोज जरांगेंनी केलेल्या वक्तव्यांचा विचार करता ते सीमा ओलांडत आहेत, किंबहुना त्या ओलांडल्याच आहेत अशी खात्री सर्वसामान्यांची झाली आहे. मग तो मराठा समाज असो किंवा ओबीसी समाज असो. मी बेगंड्याचा आहे, माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला ना मी सोडित ना देव तर फणस त्याच्या असले चिल्लर करायला लावतो. भाऊ छगन भाऊ, तो असा हिंगा जिरी तू आमच्यात काढी लावतो होय. मी तो ह्या लय पुढचा आहे. तू बळत म्हातारा झाला, रक्त जळलं तू अंगातलं म्हणून. बेट्या तो जर टांगा उलटा नाही बांधला तिथून पुढे शाणार आहे आणि किती शाना हो. पागल सारखं करू नको. तुला मंत्रिपद मिळालंय ना, गप तुकडे मोडून खाय. तू आता तू भोकायचं काम करू नको. तुझ्यामुळं देवेंद्र फडणवीस पुन्हा अडचणीत येईल आणि तिन्ही पक्षाची सत्ता तुझ्या एकट्यामुळे पुन्हा अडचणीत येईल. तू आपलं नीट राह, दुसऱ्याला शिकवू नको. तुझं भागलंय आता, तू त्या पद्धतीने चालू छगन भुजबळ. आता त्याला काही डोकं आहे का नाही, कशाला मंत्री केले त्याला अजितदादाने काही कळतच नाही. अरे मराठ्याच्या नोंदी सापडल्या. काहीही झाले तरी मुंबईला जाणारच, बघू कोण अडवतंय. त्याचबरोबर भुजबळ साहेबांबद्दल त्यांच्या फक्त वयाचाच नाही तर त्यांच्या आजपर्यंतच्या कर्तृत्वाचा विचार न करता केली जाणारी खालच्या पातळीवरची वक्तव्य. मग संपलेला असताना काय करायचं तुला सांगतो. तो किती ढुंगण आपटून घे. मराठी संयमाला घ्यायला लागले, शांततेने घ्यायला लागले, त्याच्या लक्षात येईना. मराठी शांत कमून येत. पिसाळ्याला कुत्र्याला कुठे गाठायचं हे मराठ्यांना चांगलं माहिती. त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी तुला मंत्रिपद दिलं. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल खालच्या पातळीवर केली जाणारी वक्तव्य, त्याचबरोबर नुकतेच नागिन असा उल्लेख करून केलेले ताजे वक्तव्य, यावरूनच मनोज जरांगेंच्या सुरू होणाऱ्या आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा आणि यशस्वीतेबद्दल खुद्द मराठा समाजच शंका व्यक्त करीत आहे. एक 10 दिन राहिली, वळवळ केली की गेली. याच पार्श्वभूमीवर नुकतेच राशीन, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर इथे चौकाला ग्रामपंचायतीने 2013 मध्ये ठराव मांडून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव दिले होते. परंतु काही गटांनी त्या जागी विशिष्ट ध्वजच उभारायचा असे ठरवून तोडफोड करून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाच्या फलकाची विटंबना केली. परंतु तेथील दोन्ही समाजातील समंजस लोकांमुळे आई जगदंब देवीच्या पावन भूमीत असणारी शेकडो वर्षांची एकजुटीची परंपरा कामी आली आणि परिस्थिती जास्त न चिघळता नियंत्रणात आली. पोलिस बघून घेतील. आता आम्ही पण करायला लागलो. बघू आता आम्हाला कोण अडवतोय, मराठ्याला आरक्षण कसं येते. आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत घुसणार आणि आरक्षण ओबीसीतूनच घेणार. बघू कोण काय करतोय. एवढे होऊनही भुजबळ साहेबांनी अत्यंत सरळ आणि मवाळ शब्दात आपले म्हणणे मांडले. याला म्हणतात अनुभव आणि सुसंस्कृत राजकारणाचा मिलाप. भुजबळ साहेबांनी स्पष्ट सांगितले की भारतात लोकशाही आहे आणि कोणतीही व्यक्ती कधीही कोठेही जाऊ शकते आणि आपल्या मागण्या मांडू शकते. अरे काय कोण अडवतंय तुला? पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर, आंतरवली काय सराटीमध्ये, मुंबईत कर, दिल्लीत कर. अरे लोकशाही आहे, कुठेही कर. परंतु नियमानं, ज्या संविधानानं तुम्हाला अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे
उपोषण करण्याचा, लोक जमवण्याचा, भाषण करण्याचा. एवढे होऊनही भुजबळ साहेबांनी अत्यंत सरळ आणि मवळा शब्दात आपले म्हणणे मांडले. याला म्हणतात अनुभव आणि सुसंस्कृत राजकारणाचा मिलाप. सामान्य आहे. भुजबळ साहेबांनी स्पष्ट सांगितले की भारतात लोकशाही आहे आणि कोणतीही व्यक्ती कधीही कोठेही जाऊ शकते आणि आपल्या मागण्या मांडू शकते. परंतु ज्यांनी 1992 मध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली आणि 1993ला पहिल्याच मेळाव्यात ओबीसी समाजासाठी देशात मंडल आयोग लागू करून संपूर्ण भारत पिंजून काढला, अशा अनुभव समृद्ध आणि वयाची 75वी ओलांडली तरीही एखाद्या तरुणाला लाजवेल अशा झपाट्याने काम करणाऱ्या योद्ध्याला एवढ्या खालच्या पातळीवर बोलणे म्हणजे सूर्यावर शिंतोडं उडवण्यासारखेच. आपण गावाकडील आहोत आणि गावाकडीलच भाषा वापरणार आणि फक्त टाळा मिळवण्यासाठी वक्तव्य करणार अशी समजूत ठेवणे देखील अत्यंत घातक आहे. कारण अशी वक्तव्य तितक्याच वेगाने हवेत विरून जातात. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. राजकारणाचे आणि समाजकारणाचे एक शाश्वत सत्य आहे. इथे फक्त टिकतो तोच ज्याचा विषयाबद्दल संपूर्ण अभ्यास आहे. सर्वात शेवटी हीच अपशब्दाची वापर असलेली भाषा कोर्टामध्ये न्यायाधीशांच्या समोर वापरण्याची हिंमत दाखवू शकतील का? कारण सरकारने आरक्षणाची मागणी जरी मान्य केली तरी त्या आरक्षणावर शेवटी न्यायालयामध्येच शिक्कामोर्तब होणार आहे. समजा आधीसारखा यावेळेसही न्यायालयाचा शिक्कामोर्तब झाला नाही तर मग माननीय न्यायालयाबद्दल देखील असेच शब्द वापरले जाणार आहेत का? जशी संस्कृती तसे त्यांचे बोल असतात. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळ.